आजचा चौथा दिवस आहे. आणि आता आम्ही आलोय रुपेरा संजय. आपली गौर आहे या बाजूला आणि आपले शिवसंचे गणपती बाप्पा गाडीत आहेत. ही अर्धी मंडळी गाडी वेल. जय. विसर्जनाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत ब्रिजवर वरती. हे बघू शकता तुम्ही, ब्रिजवर उभे राहिलेत. आणि आपले मोपाड्याचे पाहुणे आलेले आहेत आर्यन म्हात्रे. आजचा चौथा दिवस आहे. आमचं थोडं खेळून वगैरे झालंय आणि आता एका उशीवरनं भांडण झालेलं आहे. श्वेत चाललंय गादी आणायला. चिल्लर पडलेली आहे. एक कोणता डॉलर इथे पडलेला होता. आता श्वेत तो ढापणार आहे. आता पाऊस आलता. इथे सगळं पाणी पाणी झालेलं आहे. डायरेक्ट इथून पाणी येतं असा. बघा आपले ऍड कलर त्याला इथे 2 रुपये भेटलेले आहेत. आता शेतला इथे 2 रुपये भेटले. इथं आता हातून करणार सगळी झोपायला वाजले सकाळचे 5:30. श्वेतचा डब्बा खाती झालेला आहे गोवर्धनचा. कपला इथे हर्षू झोपले आणि बंटी काका झोपलाय. बाकी आम्ही तिघं पण अजून जागे आहोत. 5 वाजले आणि आम्ही तिघं पण जागेच आहोत अजून. सगळी झोपली. त्याच्यामुळे आम्ही आता यांना कलर करणार आहोत अभिरने. अरे अभिर कलर ते काकाची वाली. आणि गाईस इथे बघू शकता बंटी काकाचा फायनल लुक. इथे यांना भूक लागली म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच भूक लागली. सो आम्ही फ्रीजमध्ये पावभाजी होती ते घेतले. आता पावभाजी खाऊ आम्ही. वाजले आता 5 वाजले. सकाळचे 5 वाजलेले आणि इथे पावभाजी खायला बसले. A few hours later. आणि आता आपली गौरींची आरती चालू होणार आहे 2 मिनिटात. पाहुणे सगळे येऊन जमा झालेले आहेत. काही आर्याच्या दृष्टीचा अजून मेकअप चालू आहे त्यांचा थोडा वेळ लागणार आहे. आणि आमची बाहेरची लांबची पाहुणे आलेले आहेत. ही गावातलीच पाहुणे आहेत. त्यांना जाऊ. ही लांबची आली जाम. अष्टमी भाऊंची ना माझी मॅचिंग झाली वाटतं जराशी. मुलकीमध्ये काय आयुष्य. आणि मेकअप करून आल्या पाहुण्या जाम लेट झाल्या. 2 तास लावला मेकअपला. महाद्वारी आहे
आणि आमच्या काही छोट्या मुलींनी डान्स असलेला आहे, तो डान्स आता करणार आहे समोर हॉलमध्ये थोड्या वेळातच. आणि आता आम्ही आलो रुपेरा संजय येऊन आले, त्यांचा गणपती बघूया आपण. यांच्याकडे गौरी पण असते मस्त सजवले. बाबा बाबा, गौरींचा लुक आहे मुंबईची बाय. पायल पाटील सारखा लुक आहे कोहलींचा, मस्त सजवली. माग गणपती बाप्पा आहेत आपले आणि मागे डेकोरेशन करायला राज्याभिषेकाचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. वाव. हे आपले दुकानवाले काका, लक्ष्मण काका दुकानवाले. हेअरस्टाईल बघा, एवढ्या वया कसली स्टाईलमध्ये हेअरस्टाईल ठेवली का. आणि सायलीने गौर सजवली हो ही. आणि आता रात्रीचे 12 होते, लास्ट रात्र आहे गणपतींची. आता आरती चालू होते लास्टची. बाप्पा जाणार आहेत. आज आहे गणपतीचा 6वा दिवस. बोलला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया बोला. वेलकम टू माय चॅनल, लाईक अँड सबस्क्राईब. एवढंच बोलायचं. तू काय मजा केलीस? आम्ही काहीच नाही मजा केली, आम्ही फक्त नाचलो. आमचे आम्हाला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ आम्ही टाकत राहू. पायीच आम्ही आता निघलो. आपला बाप्पा पण चालणार आता. पावलं वगैरे काढलेत. बोल एवढं येते. काय येते? बाप्पा चालले गावाला. आपुल्या. आणि ते आमचे गौराई पण निघालेले आहे विसर्जनासाठी. तिकडे सृष्टीसांचा पण गणपती बाप्पा निघाला आहे विसर्जनाला. सृष्टीने फोन केला होता मला की गणपती बाप्पा काढलेत म्हणून, तुमचे पण गौर काढून घ्या. आणि आता इथे गौर पण आलेली आहे. आशा पण गौर घेतलेली आहे. आई वगैरे सगळी आलेली आहेत. आणि रोहिणीने इथे पत्री घेतली डोक्यावर. आमच्या आरती चालू होणार आहे. आणि या बाजूला आपला रुपेरा रसांची गौर चालली विसर्जन व्हायला. इथे रुपेरा रसांची पण आरती चालू आहे. रोहन वगैरे आहे सगळे. जागुदा दादा मला दिसत नाही तर सतीश दादा आहे, गजादा आहे, रुपयादा आहे, काका दिसत लक्ष्मण काका आपले. रोहन दिसतोय, सायली आहे, काकू पण आहे, सुचिता रोहिणी आहे. आणि आमची आरती पण इथे झालेली. आता आम्ही निघू इथून. आपला गणपती बाप्पा गाडीत चालवलेत सृष्टीसांच्या आणि गौर गेले आपली पुढे.
आपली गौर विसर्जनासाठी अर्ध्या रस्त्यात पोहोचलेली आहे. आपल्या मागे आपली गौर आहे. ही आपली मंडळी आहेत. लाव आता गणपतीचे गाणी. स्पीकर घेतलाय सोबत. डान्स करत करत जाणार होता मी. थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे आपल्या गणपती बाप्पाचे आणि गौरी मातेचे. हा गणपती बाप्पा चाललाय गाडी श्वेत जवळ. श्वेतचा मित्र गणपती. आणि आपले बाप्पा चुनाभट्टीच्या नदीवर चालवलेत विसर्जनासाठी. अगोदर दरवर्षी आमची छोट्या तल्यावर असतं विसर्जन, पण आता यंदा आमची इच्छा होती की नदीवर जायचं विसर्जनासाठी. त्यामुळं आम्ही आता विसर्जनाला चाललोय नदीसोबत. आपला हायवे आणि आपली फ्रंटला आहे गौरी माता. बहिणींनी घेतली. लवकर या. ही आपली मंडळी आहे विसर्जनासाठी चाललेली आहे चुनाभट्टीच्या नदीवर. आणि आपले बाप्पा सुद्धा मागे आहेत. आणि हे गणपती बाप्पा सुद्धा आपल्या मागे आलेच आहेत. सृष्टीने तामन घेतलाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि ह्या करवल्या गणपती बाप्पाच्या. अजून मागे मंडळी बाकी आहे ती आपली काका काकू. मस्त असा वातावरण दिसतोय. आणि चुनाभट्टीला आपण आता पोहोचलेलो आहोत. आयुषने छोटा बालगणेश घेतलेला आहे सोबत. आम्ही स्पीकर सुद्धा आणलेला आहे नाचत गाणं जाण्यासाठी, पण काही कारणास्तव कनेक्टच होत नाही आमचा मोबाईल. होतोय का कनेक्ट? रिफ्रेश मार. बदलून घ्या, गाड्या बदलून घ्या. आणि ह्या साईडला आम्ही बदललेलो आहोत आता. ऑलरेडी बाकी गणपती पण आलेले आहेत इथे. ममताताईंचं विसर्जन झालेलं वाटतंय. चला बदला. भरपूर मंडळी आहेत आपली. इथे पण गणपती आहेत ऑलरेडी वेटिंगवर. मला वाटतं गर्दी भेटणार आहे आपल्याला. मोरया. जय जय. आणि आमचे पाटील साहेब, म्हात्रे साहेब फुलांच्या पिशव्या घेऊन आलाय. हे सानू चल पटापट चला. आणि मी बोललो पाटील साहेब तुम्हाला. आणि आपले मोपाड्याचे पाहुणे आलेले आहेत आर्यन म्हात्रे. सध्या ते जित्याला राहत नाही, मोपाड्याला राहतात. तिकडच फिरतात, तिकडच राहतात, खातात पितात. आणि आपला इथे ड्रायव्हर आहे मच्छा. मोरया. अरे आहेत भाई. आणि आपला इथे टेम्पोला आहे फोटोग्राफर मच्छिंद्र म्हात्रे. तुझा आहे टेम्पो कोणाचा? गणपती कोणचा आतमध्ये? दीपेश दीपू. चला चला साईड हो, साईड हो. यांचा आहे का गणपती? हा दीपेश बाब्यासांचा. बाब्यासांचा गणपती आहे टेम्पो मध्ये. बाबा चांगलाच आहे. आणि हा फोटोग्राफर भारी फोटोग्राफर आहे आमचा राव्याचा. आणि आमचे क्लासमेट दर्शनाताई. तुम्ही विसर्जन केलेस? गौर होती का? विसर्जन बरेचसे गणपती विसर्जन होऊन आलेले आहेत. चालूच आहे अजून विसर्जन. मला वाटतं यंदा बऱ्याच जणांच्या घरी गणपती गौरी वगैरे आहेत. आणि आपल्या महेंद्र त्यांच्या घराजवळ पोहोचलो आता. झालं तुमचं विसर्जन? अरे मी काय बोलतो, काय लेट आलो? काय बोलतो? फोटो का ना त्या भजनामध्ये? कशामध्ये? भजनाचा फोटो तो आलाच नाही. तो आलाच नाही भजनाला. हा आपला गावातला बिल्डर बंटी शेठ.
चुना भट्टीच्या नदीवर आता पोहोचणारच आहोत. 0 मिनिटात बघू किती गर्दी भेटते आपल्याला नदीवर विसर्जनासाठी. आणि आपल्या इकडं रस्ता सुद्धा चांगला केलेला आहे विसर्जनासाठी. कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे मस्त. ग्रामपंचायतचं काम चांगलं आहे. आणि चुना भट्टीच्या ब्रिजवर सुद्धा बरीच पब्लिक बघायला भेटते आपल्याला चांगला देखावा बघण्यासाठी. आणि ही एवढी गर्दी आहे आपल्याला समोर. मला वाटतं जागा ना होणार एवढी गर्दी आहे. या वर्षी मला वाटते सगळे गणपती नदीवरच आलेले आहेत विसर्जनासाठी. आरत्या चालू आहेत प्रत्येकाच्या. होऊ शकता किती गर्दी आहे चुना भट्टीच्या नदीवर. आणि आपला गणपती बाप्पा अजून मागेच राहिलेला आहे. अजून गणपती आलेला नाही अजून. आणि सुश्रेसांचे सुद्धा गणपती बाप्पा आलेले आहेत आता. तुम्ही दादाने घेतलेला आपला गणपती बाप्पा. पुढे गेले कुठे आहे आपली मंडळी कुठे आहे. खूप गर्दी आहे. मला वाटतं ब्लॉगमध्ये माझा आवाज येणार ना असं वाटतंय. ही बघू शकता केवढी गर्दी आहे यंदाच्या वर्षी. सगळे गणपती चुना भट्टीच्या नदीवर आणलेत विसर्जनाला. नेहमीच्या तल्यावर असतात. आज विसर्जनासाठी नदीवर जास्त गर्दी दिसते. आणि ही गर्दी अशीच इथेच कायम राहणार आहे असं मला वाटतंय. आणि ब्रिजवर सुद्धा बरीच पब्लिक उभी राहिलेली आहे विसर्जनाचा दर्शन घ्यायला, गणपती बाप्पाचा निसर्ग बघण्यासाठी. आणि आमची आत्ता आरती चालू झालेली लास्टची आरती. इकडे दादा बसलाय खालती, किशोर दादा. गावातल्या साईडला पण गणपती आपल्या अर्धे विसर्जन होत आहेत गणपती. आणि आमचे गौरी आणि गणपती बाप्पा विसर्जनासाठी आम्ही माझ्या मित्रांना हायर केलं. विश्वास आपली विसर्जन करशील ना गौरी आणि गणपती. अभि तू पण आहेस ना. गौर आणि गणपती आहे. आपल्या विसर्जनाची बुकिंग झालेली आहे दोघांकडे. मित्र आहेत आपले जित्यातले. आणि आपली गौरी गेलेली आहे पुढं. आपली गौर घेतलेली आहे विश्वासने आणि अभिषेकने. आणि ही आपली गौरी माता चाललेली आहे विसर्जनासाठी. आणि हा आपला सोन्या बाळगणेश घेऊन. सोन्या इकडे बघ. सोन्या हो भाई. हा इकडे घेतलाय सोन्याने गणपती. हा जा आतमध्ये जा. अजून ने त्याला आतमध्ये जाऊ दे. आतमध्ये छोटे बालगणेश झाले विसर्जन. आणि इकडे गौर पण झाले आपले विसर्जन. इकडे आहेत. आणि हे आपले गणपती बाप्पा चालले विसर्जनासाठी. गणपती बाप्पा मोरया. ही आपली इथे पब्लिक विसर्जन होताना बघताय. भरपूर पब्लिक आहे. नदीला वाहन पण आहे जास्त. जरा रिस्की आहे. आणि आपले गणपती बाप्पा विसर्जन झालेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. हे आपली पब्लिक. आणि हे ब्रिजवर एवढे लोक आहेत तिथे चुना भट्टीच्या नदीवर. बाईकच जात दिसते मला. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा. आणि हे आपले देऊळालीतले गणपती विसर्जनाला आलेले आहेत आपल्याच ग्रुपमधले.
इकडे यांची आरती चालू आहे. आमचं विसर्जन झालेलं आहे ऑलरेडी आणि देवळाल्याचे गणपतींची लास्टची आरती चालू आहे. हा सचिन राज आमचा व्हिडिओग्राफर आहे. थोडी शॉर्ट क्लिप काढलेली आहे राजसाठी थँक्स. आणि घरी जाता जाता आम्हाला जित्याचा गोल्डमॅन भेटलेला आहे, महेंद्र म्हात्रे. जित्याचा गोल्डमॅन महेंद्र इकडे बघ जरा. हा जित्याचा नवीन गोल्डमॅन झालेला आहे. घरी जाता जाता भेटलेला आहे. यांची गणपतीची आरती चाललेली आहे आणि त्यांचा दादा बंटी. चल महेंद्र जातो, झालं आमचं, चल बाय. आणि आजचा विसर्जन तिथं झालेलं आहे आमचा सक्सेसफुल. आज आता आम्ही घरी चाललोय. गौरी आणि गणपती दोन्ही विसर्जन करून आता आम्ही चालत घरी चाललो. भरपूर अंधार झाला यावर्षी. आम्हाला थोडा विसर्जनासाठी टाइम झाला कारण आम्ही नदीवर नेलेला. तल्यावर नेला असं तर लवकर गेलो असतो, बट नदीवर नेलेला त्यामुळं आंघोळी